नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, आता सगळ्यांनाच माहिती आहे की सोमवारी शेवटचा श्रावण सोमवार पण आहे. त्या दिवशी अमावस्या पण आली आहे, म्हणून त्याला सोमवती अमावस्यासुद्धा म्हटलं जातं. आणि त्या दिवशी बैलपोळा पण आहे आणि ह्या अमावस्येला पिठोरी अमावस्यासुद्धा म्हटलं जातं. बघा, प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी ही येते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्येला एक विशिष्ट नावाने संबोधले जाते, ज्याचे खूप खास महत्त्व असतात. श्रावण महिन्यातील अमावस्या तिथीला पिठोरी अमावस्या असं म्हणतात. तसेच या दिवशी बैलपोळा सण देखील साजरा केला जातो. हिंदू मान्यतेनुसार भाद्रपद महिन्यातील या अमावस्येला मुलांच्या सुखासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी आणि पितरांच्या आशीर्वादासाठी ही पूजा केली जाते. तसेच हे व्रत सुवासिनी स्त्रिया आपल्या अखंड सौभाग्यासाठी सुद्धा करतात. या दिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करतात. 64 योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. या दिवशी खीर, पुरी, पुरणपोळी, साटोरी असे पदार्थ तयार करतात. व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू अपत्य होतात किंवा त्याची प्राप्ती होते अशी मान्यता आहे. पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी आवर्जून व्रत करतात. धनदेवतांच्या पूजेसह संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी आवर्जून हे व्रत करतात. तर हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याची अमावस्या 2 सप्टेंबर रोजी पहाटे 6:45ला सुरू होते. ती अहोरात्र ही तिथी राहील व 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7:24 अमावस्या ही समाप्त होत आहे. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, सोमवारी संध्याकाळी मुलांचं तुम्हाला औक्षण करायचं आहे. जसं आपण नॉर्मल औक्षण करतो तसंच तुम्हाला त्यांचं औक्षण करायचं आहे. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, सुखसमाधानासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. बघा, सोमवती अमावस्या असे ना किंवा पिठोरी अमावस्या असे ना, पिठोरी अमावस्या म्हटलं की आपल्याला भीती बसते, तर अजिबात भिवू नका. बघा, अमावस्या म्हटलं की ही तिथी आपल्या पितरांना समर्पित असते. तर तुम्हाला सोमवारी पितरांची सेवा करायची. अगदी साधी सोपी सेवा सांगणार आहे, तुम्हाला अजिबात टाईम लागणार नाही. या दिवशी तुम्हाला नुसता दही भाताचं नैवेद्य तुम्हाला पितरांना दाखवायचं आहे. आता तुम्ही कसा कराल, एकतर घरी तुमच्या कोण असेल तर त्यांना हा 12 वाजता करायला सांगा. जर नसेल तर तुम्ही सकाळी ऑफिसला जाण्याच्या अगोदर तुमच्या घराच्या वर जर टेरेस असेल तर तिथं जावा, दक्षिणेकडे तोंड करा. तिथं छान एका पेपर प्लेटमध्ये किंवा एका द्रोणामध्ये तुम्ही दही आणि भात, त्याच्या भात मीठ टाकून शिजवू नका, नुसताच भात शिजवलेला आणि वर दही टाका आणि दक्षिणेकडे तोंड करून तिथं ठेवा. हात जोडा आणि पितरांना प्रार्थना करा. कारण असं म्हटलं जातं की जेव्हा जेव्हा पिठोरी अमावस्या किंवा जेव्हा जेव्हा अमावस्या येते तेव्हा पितर ही धरतीच्या कडं येत असतात किंवा आपल्या पृथ्वीवरती येत असतात आणि आपला जो कुळ आहे, जो आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत, ते आपल्या पितरांच्या मुळंच आहे. त्यामुळे त्यांचे आपल्यावरती खूप उपकार आहेत. त्यामुळे पितरांची सेवा ही पहिली केली पाहिजे. स्वामी कायम म्हणतात की पितरांची सेवा ही पहिली करा, त्यांची आज्ञा आशीर्वाद हे पहिले घ्या, मग बाकीचं सगळं इष्टदेव, कुलदेवी हे सगळं नंतर येतं. त्यामुळे तुम्ही दहीभात ठेवा, प्रार्थना करा, त्यांना म्हणावं की आज इथपर्यंत जे आम्ही काही सुख उपभोगतोय ते सगळं तुमच्यामुळं आहे आणि असेच तुमचे कृपा आशीर्वाद आपल्या कुळावरती कायम राहू दे. हे सगळं दहीभाताचं ठेवायचं, प्रार्थना करायची. तुम्हाला जर जमलं तर सकाळी पितृस्तुती स्तोत्र जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे ते दक्षिणेकडे तोंड करून खाली आसन घालून एक वेळा तुम्हाला दररोज वाचायचं आहे. आता जर दररोज जमत नाही तर उद्या सोमवारी एटलीस्ट नक्की वाचा. हेही जर जमलं नाही तर संध्याकाळी तुम्ही या आणि पितृनिवारण पीडा स्तोत्र हे तुम्हाला गुगलवरती कुठेही मिळून जाईल, ते तुम्ही संध्याकाळी वाचू शकता. आता ह्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी एक तेलाचा दिवा दक्षिणेकडे तोंड करून तुमच्या घरी लावलात तरीही चालेल. पितरांसाठी हा एक दिवा नक्की लावायचा आहे. त्याच्यात तुम्ही काळे तीळ एक 4 ते 5 घातले तरी चालेल. जरी नसेल तरी नुसता तेलाचा दिवा दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पितरांचं स्मरण करून तुम्हाला लावायचं आहे. या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाची सुद्धा पाणी घालून पूजा करून तिथे दिवासुद्धा लावू शकता. पिंपळाला 5 किंवा 11 प्रदक्षिणासुद्धा घालू शकता.
त्याच्यानंतर ह्या दिवशी तुम्हाला मुलांची दृष्टसुद्धा काढून टाकायची आहे. आता तुम्ही ते कशाने काढणार? एकतर तुम्ही साध्या कापराने काढू शकता किंवा पिवळी मोहरी जी आहे ती तुम्ही घेऊन दृष्ट काढून ती फेकून देऊ शकता. आता मेन गोष्ट म्हणजे जेव्हा 7 वाजतील म्हणजे सोमवारी संध्याकाळी तुम्हाला तुमच्या उंबऱ्यावरती 5 कापराच्या वड्या जाळायच्या आहेत. तुम्ही 3 पण जाळू शकता किंवा 5 नॉर्मल कापूर असेल तर नॉर्मल, भीमसेनी असेल तर भीमसेनी, असं काहीही कंपल्शन नाही. तुम्हाला 5 किंवा 3 कापराच्या वड्या जाळायच्या आहेत. हे तुम्ही दर अमावस्येला करा आणि बघा तुम्हाला किती घरात फरक पडतो. तो नकारात्मकता, भांडणं ही सगळी हळूहळू कमी व्हायला लागतात आणि पितरांची सेवासुद्धा तुम्ही नक्की करा. जे काय आपण आज आहोत ते आपल्या पितरांच्या कृपेमुळेच आहोत. त्यामुळे हे सगळे उपाय सोमवारी करायला विसरू नका. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.